स्वरा रिअल इस्टेट एजन्सी, मुंबईत स्वस्तात मस्त घर मिळवण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करणार. आम्ही बदलापूर, टिटवाळा, पनवेल येथे स्वस्त घरं, दुकाने, बंगले, फ्लॉट विक्री व खरेदीसाठी उपलब्ध करतो. आपल्याला खिशाला परवडेल अशा किमतीत आणि आपल्या गरजेनुसार जागा शोधून देणे हेच आमचे उद्दिष्ट. आजच संपर्क साधा आणि तुमचे हक्काचे घर मिळवा. स्वरा रिअल इस्टेट एजन्सी. आमचा पत्ता रूम नंबर 2, बिल्डिंग नंबर 6, लिली अपार्टमेंट, फ्लॉवर व्हॅली कॉम्प्लेक्स जवळ, दीपाली पार्क, बेलापूर वेस्ट. संपर्क 97 020 25 048. नमस्कार मित्रांनो, प्रवीण वटेकर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत. मित्रांनो, कशात मजेत ना असायलाच पाहिजे. मित्रांनो, तुम्ही पाहिलं आता स्वरा रिअल इस्टेट एजन्सीच्या माध्यमातून आपण सुरक्षा रक्षकांना कमी आपल्या खिशाला परवडेल अशा याच्यामध्ये घर खरेदी आणि उपलब्ध करून देतो. तर हे कुठे कुठे आहे? पनवेलमध्ये आहे, बदलापूरमध्ये, अंबरनाथमध्ये आहे, कल्याणमध्ये आहे, डोंबिवलीमध्ये आहे, टिटवाळ्यामध्ये आहे. तुम्ही म्हणाल त्या ठिकाणी आहे. आपलं बजेट ज्या पद्धतीने असेल त्या पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी रूम उपलब्ध करून स्वरा रिअल इस्टेट एजन्सीच्या माध्यमातून आपण देतो. परंतु आपले काही सुरक्षा रक्षक आणि जे काही रूम घेणार असतात ते फक्त फोनवरतीच चौकशी जे म्हणतो इन्क्वायरी ते करतात. हा मग कुठे आहे, मग काय आहे, हे असं न करता कधीही नेहमी लक्षात ठेवा, तुम्हाला घर घ्यायचं आहे ना, तुम्ही त्या ठिकाणी जाऊन आला पाहिजेत. मित्रांनो, आपण कुठेही असो, विरारला का असे ना, त्या ठिकाणी जा, स्वतः पहा आजूबाजूला परिसर काय आहे, कोण राहत आहेत, काय राहत आहेत, कोणत्या समाजाचे लोक राहत आहेत, सर्व काय पाहता येतं. जो लोक बोलत असतात की हे 3 किलोमीटर आहे, 5 किलोमीटर आहे, खरोखरच ते आहे का, हे स्वतः अनुभव घ्यायचा. त्यामुळे कुठेही असू दे, कुठेही ज्या ठिकाणी आपल्याला सांगितलं की या ठिकाणी तुमच्या बजेटमध्ये घर आहे, तर त्या ठिकाणी जाणं फार जरुरीचं आहे. तर मित्रांनो, तर त्या ठिकाणी जाऊन स्वतः आपण एक वेळ व्हिजिट द्यावी ही विनंती, आणि नंतर पुढच्या ज्या काही गोष्टी असेल त्या आपण करूयाच. तर आता आपल्याला हे काय एप्रिल फुल नाही आहे बरं का, नाहीतर मग तुम्ही म्हणाल का एप्रिल फुल आहे का. 1 तारखेला हा व्हिडिओ रिलीज होतो आहे आणि 1 एप्रिलपासून किमान वेतन वगैरे असं काहीसुद्धा नाही आहे. ते पगारवाढ वगैरे झाली 50% असं शासनाने सांगितलं, काहीसुद्धा नाही. त्या संदर्भामध्येच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हे जाणून घेणार आहोत. चला तर जाऊया आपल्या या विषयाकडे. विषय आहे की मित्रांनो, पगार सॅलरीमध्ये होणारे जे बदल आहेत ते. आता हे बदल काय होणार आहेत आणि कशामुळे होणार आहेत याचं थोडंसं आपण स्पष्टीकरण या व्हिडिओच्या माध्यमातून ठेवतो आहे. तर थोडंसं पाहूया आता कशामुळे हे होणार आहे. तर केंद्र शासनानं जे कामगार कायद्यामध्ये जे बदल केलेत ना, त्या बदलामुळे होणार आहेत ह्या सगळ्या काही गोष्टी. आणि ते बदलच जे 4 कायद्यामध्ये ज्यांनी बदल केलेत ते आपण पुढे कशा पद्धतीने आहे ते आधी म्हणणार. पगारवाढबद्दल सांगा, तेच सांगूया. जे काय आत्ता तुम्ही व्हॉट्सअपवरती किंवा न्यूज चॅनलवरती पाहताय 1 एप्रिल 2026पासून की बाबा ह्याच्यामध्ये काय बदल होणार आहे का, तर नाही. हां, त्याच्या आधी एक गोष्ट आणखीन एक या व्हिडिओच्या माध्यमातून सांगूया की इन्कम टॅक्स जो फॉर्म आहे, फॉर्म नंबर 16, त्याच्यामध्ये बदल होणार आहे 1 एप्रिलपासून असं सांगण्यात येईल. परंतु आपल्याला ह्या वर्षी म्हणजे आता भेटणाऱ्या पुढच्या वर्षी आपल्याला आत्तापासून बदल होणार आहे, म्हणजे तो पुढच्या वर्षी भेटणार आहे 2026 संपल्यानंतर. आत्ता आपल्याला जो भेटणार आहे ना, जसा आहे तसाच भेटणार आहे. जुना जो फॉर्म 16 होता ना तसाच आहे. नवीन थोडंसं अजून सुटसुटीत त्याच्यामध्ये केलेले आहेत, जे काही चुकू नये आणि सगळ्यांना सुटेबल होईल अशा पद्धतीने ते बनवले. ते पुढील वर्षीपासून आहे. त्यामुळे फॉर्म नंबर 16 जो भेटणार आहे, आणि IT फाईल करायला विसरू नका, डोमासेल सर्टिफिकेट करायला विसरू नका. आपले जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट्स आपल्याला पाहिजेत. IT फाईल रिटर्न मला काय तर जरूरत नाही आहे. ज्यांनी म्हाडामध्ये घर घेतले त्यांना विचारा की ती फायद्याचं आहे त्या सगळ्या काय गोष्टी आणि ऐन वेळेला काढण्यासाठी काय काय करावं लागलं. तर आपण जाऊया ह्या 1 एप्रिलच्या बेसिकच्या पगारापासून. मित्रांनो, असं म्हटलं गेलं की ह्या जो काय तुमचा पगार असेल त्या पगाराच्या 50% तुमचा बेसिक असणं फार जरुरीचं आहे. तो बेसिक म्हणजे किमान वेतन जे आहे ते नवीन लेबर कोड जो आहे त्याच्यानुसार असलं पाहिजे. म्हणजे आपला सर्वसाधारणपणे जर आपला आता सगळा टोटल पगार जातो बाबा किती, तर 24,000, तर 12,000 तुमचा हा बेसिक असणं जरुरीचं आहे. त्याच्यावरतीच ह्या सगळ्या काही गोष्टी आहेत अवलंबून आहेत. मग ह्याच्यामध्ये काय काय आहे, तर आपल्याकडे बघा, आपल्याकडे बेसिक आहे
तुमचा डी ए आहे, परत घर भाडे आहे, ट्रॅव्हलिंग अलाउन्स, वॉशिंग अलाउन्स, ह्या सगळ्या काही गोष्टी आहेत. तर या सगळ्या काही गोष्टी त्याच्यामध्ये आपल्या पगारामध्ये म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातल्या आपल्या सुरक्षा रक्षक मंडळामध्ये हे सगळं काही आहे त्याच पद्धतीने आहे. तर त्याच्यामध्ये हे सगळं काही जोडलं गेलेलं आहे. आणि 12 लाखापर्यंत आपल्याला टॅक्स नाही आहे बरं का. 12 लाखापर्यंत केलं नवीन आहे त्याच्यामध्ये. आता ह्याचा परिणाम काय होणार आहे माहिती आहे का? याचा परिणाम काय होणार आहे आपल्याला समजलं का काय? जरा लोकांनी समजून घ्यायला पाहिजे. म्हणजे चुकीचं आणि बरोबर थोडंसं अजून मलाही सांगायला थोडंसं जमेनं झालं आहे. हे जमते की नाही जमते, पण जमेल त्या भाषेमध्ये तुम्हाला सांगतो आहे की लोक म्हणतात की पगारवाढ. हे आत्ता पगारवाढ नाही आहे बरं का. हा नवीन कायदा जर लागू झाला तरचा प्रश्न आहे की तुमचा काय काय लोकांचं बेसिक जो असतो कमी असतो आणि अलाउन्स वगैरे मिळून जास्त असतो. म्हणजे बेसिक 15,000 असला तर त्यांचा पगार 40,000पर्यंत असतो की नाही. मग तो बेसिक त्याला 20,000 असला पाहिजे असं या नवीन कायद्याच्या नियमानुसार आहे. मग आता हा बेसिक जास्त असेल, बेसिक आणि डी ए जर तुमचा त्याच्यामध्ये जास्त झाला तर तुमचा काय होतो, मग पी एफ जो आहे तो कट होतो, ग्रॅज्युटी तुमची जास्त कट होते. मग तुमचा पगार जो आहे ना आता आहे तेवढाच राहणार. मग ही कटिंग जास्त झाली तर मिळणारा जो पगार आहे त्याच्यामध्ये कपात होणार बरं का. ह्या 1 एप्रिलच्या ह्या कायद्यामधून हे सांगितलं आहे. आता आपला सर्वसाधारणपणे बेसिक किती आहे बाबा, 13,457 रुपये आहे. आपल्याला डी ए 3,900 रुपये आहे. याच्यावर आपला 3,471 रुपये आहे. कन्व्हिन्स आपला 2,200 आहे. वॉशिंग अलाउन्स 1,300 आहे. अशा सगळ्या काही गोष्टी आहेत. मग आता आपल्याला पी एफ किती कट होतो आहे बाबा, 2,000च्या आसपास आपला पी एफ कट होतो. प्रोफेशनल टॅक्स आपला कट होतो आहे. ESIC आपल्याला कट होते, बरोबर आहे की नाही. मग आता मित्रांनो विचार करा, आपल्याला अंदाजे जर बेसिक प्लस डी ए जर पकडला तर आपला किती होतो आहे, 4,000 आणि हे 13,000, 17,000. म्हणजे पगाराचा बेसिक आणि हा सगळा जर पकडला तर हा भाग आहे. चुकतो आहे का मी कुठे काय? हे 50% पकडलं जाते. तुम्ही म्हणणार 24,000 आपला पगार असला तर 12,000 असायला पाहिजे, आपला 13,000 जास्त आहे, होय की नाही. मग असं आहे की नाही सगळ्या काही गोष्टी. मग हा समजून घेण्याचा भाग आहे म्हणून तर सांगतो आहे मी. मलाही थोडंसं समजेल आणि तुम्हालाही समजावून सांगण्यात येईल. तर या सगळ्या काही गोष्टी आहेत. मग सध्या आपल्याला जो पी एफ आहे तर पी एफमध्ये कपात जी असते ती वाढ होते. त्याच्यामुळे कशामुळे, जर बेसिक आणि तुमचा डी ए वाढला तर ऑटोमॅटिकली ते कपात त्याच्यामध्ये वाढते. 12% पी एफ कपात असते. त्यामुळे आपल्याला जो आत्ता पगारवाढ जी आहे ते आपण मागणी करतो आहे. संपूर्णतः संघटना प्रतिनिधींचं पत्रव्यवहार होत आहेत. पण हे जे काय आता अफवा पसरवत आहेत की 1 एप्रिलपासून लागू, तर नाही. का नाही आहे मित्रांनो माहिती आहे का? भविष्यात ह्याची म्हणजे चांगलंच आहे कपात झालं तर, परंतु हे का नाही आहे माहिती आहे का मित्रांनो? ह्याच्या पाठीमागं जे कारण मी तुम्हाला मूळ सांगितलं की जे कामगार कायद्यामध्ये बदल झालेत ते बदलामुळे. आणि ते बदल आता महाराष्ट्र शासनाने लागू केलेत का, तर नाही. केंद्र शासनाने केंद्र शासनाने ते संपूर्णतः त्याचा जो काही सर्व कायद्यामध्ये तरतुदी सगळ्या काय ज्या आहेत त्या करून कायदे पारित करून सर्वांना आपल्या ज्या काही राज्य आहेत त्या राज्यांच्या हवाले सर्व काय सोडलेलं आहे. आता ते राज्य कोणते कोणते 4 कायदे आहेत, 4 कायदे बाबा. एक पहिला कायदा आहे कोड ऑफ वेजेस 2019. जो कोड ऑफ वेजेस आपण म्हणतो की नाही, कोड ऑफ वेजेसमध्येच म्हटलेलं आहे की 50% असायला पाहिजे, त्याचा मूळ वेतनाच्या 50% बेसिक असला पाहिजे असं त्यांचं मत आहे. इंडस्ट्रियल रूल्स कोड 2020 हे सुद्धा आहे. ऑक्युपेशन सेफ्टी हेल्थ अँड वर्किंग कंडिशन कोड 2020, कोड ऑफ सोशल सिक्युरिटी 2020 असे हे 4 कायदे बसलेत. बेसिक सॅलरी 50% नियम कुठून आला आहे बाबा, हा कोड ऑफ सोशल सोसायटी सिक्युरिटी 2020 यामधून हा सगळ्या काही गोष्टी यामध्ये आलेल्या आहेत. मग त्यामध्ये बेसिक प्लस डी ह्या समावेश आहे. तर या 2019, 2020, 2020 या वर्षीचा हा बनवलेला हा कायदा आहे. तर आत्ता हा 2025मध्ये याची रीतसर केंद्र शासनानं सभागृहामध्ये मंजुरी घेऊन त्याला राष्ट्रपतीची सही घेऊन सभापतीची मंजुरी घेऊन तो लागू करण्यात आलेला आहे. तुमच्यासारख्या सुरक्षा रक्षकांच्यावरती याचा काय परिणाम होतो आहे बाबा?
बेसिक वाढेल, PF वाढेल, ग्रॅज्युएट वाढेल, अलाउन्स कमी होईल. बरोबर आहे की नाही. महत्त्वाचा की अचानकपणे 1 एप्रिलपासून लागू होणार आहे का, तर नाही. का नाही आहे परत एक वेळ सांगतो आहे. केंद्र शासनाने केलेलं आहे हे, पण महाराष्ट्र शासनाने अजून नाही आहे. महाराष्ट्र शासन अजून याच्यामध्ये कोणतेही बदल केलेले नाहीत. जे पूर्वीचं जसं आहे तशाच पद्धतीने चालू आहे. बरोबर आहे का. अजून किमान वेतनाचं वगैरे काहीसुद्धा नाही आहे. महाराष्ट्र शासनानं काहीसुद्धा क्लिअरिफिकेशन केलेलं नाही आहे. बरं, कायद्यामध्ये काय तरतुदी किंवा चालू आहेत का, तर हो चालू आहेत. लवकरच ह्या कायद्याची अंमलबजावणी, जे केंद्र शासनाने 4 जे कायदे बनवलेत त्याच्यामध्ये अंमलबजावणी करणार आहेत. त्यामध्ये आपला सुरक्षा रक्षक मंडळाचा 1981चा कायदा तो सुद्धा आहे. कारण आपलासुद्धा कायदा, आपणसुद्धा कामगार कायद्याअंतर्गत येत असल्यामुळे या काय सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आहेत. मग याच्यामध्ये काय आहे म्हणून तर केंद्र शासनानं बनवलं, पण महाराष्ट्र शासनाला या सगळ्या काय गोष्टी अडचणीच्या असतात. कारण आपण कामगार कायद्याअंतर्गत जर येत असेल तर आपण आहे काय, सुरक्षा यंत्रणेच्या निगडीत आपली जी डिपार्टमेंट कार्यपद्धती जी काय आहे सुरक्षा यंत्रणेशी निगडीत. म्हणजे जे आपण आस्थापनामध्ये किंवा शासकीय आस्थापना किंवा प्रायव्हेट ज्या काही कंपनीज असतील त्यांची सुरक्षा व्यवस्था पाहणं, सुरक्षा यंत्रणा त्यांना पुरवणं, हे सुरक्षा रक्षक मंडळ शासनातर्फे ह्या सगळ्या काही गोष्टी होतात. म्हणूनच या कायद्यामध्ये ह्या सगळ्या काही गोष्टी महाराष्ट्र शासनाला थोडासा विलंब होतो आहे की त्याच्यामध्ये काय बदल केला पाहिजे. आणि आपण पॉझिटिव्हली सगळ्या गोष्टी विचार करूया की आपल्यासाठी ह्या चांगल्या गोष्टी असतील. आणि म्हणूनच मित्रांनो, ह्या अफवावरती विश्वास ठेवत जाऊ नका. अफवा अशा पसरवल्या जातील की 1 एप्रिलपासून अशा सगळ्या काही गोष्टी आहेत तर ते, आणि मीही काय एप्रिल फुल करत नाही आहे. ही संपूर्णतः माहिती माझ्याकडे होती, मी तुमच्यापर्यंत ती माहिती पोचवली. लवकरच केंद्र शासनाला आता आपण पगारवाढ तर मागतोयच ना, मग आता हे नवीन कायदे आणखीन येणार आहेत, त्याच्यामध्ये काय बदल होणार आहे, याच पद्धतीने ते लागू करणार आहे का महाराष्ट्र शासन, हा सुद्धा प्रश्न आहे. आणि तोपर्यंत ते जाहीर होत नाही तोपर्यंत ह्या सगळ्या काही गोष्टी मित्रांनो कशा होणार, हा सुद्धा एक विषय आपल्यासमोर आहे. तुर्तास मित्रांनो थांबूया. पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहणारच आहोत की आपल्या काय संघटना प्रतिनिधींनी पत्रव्यवहार केल्यात सुरक्षा रक्षक मंडळाला आणि पगारवाढीची मागणी केलेली आहेत. तर तुर्तास थांबूया मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. जाता जाता भेटूच आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली सर्वांची काळजी घ्या. नमस्कार.